चला मग आज आपण पुढे जाऊयात आणि आज अँगल्स अँड देअर टाइप्स. पण काल पाहिलेलं होतं, की कोन कोन जो असतो, म्हणजे आपण कोन आणि कोनाचे प्रकार हे आपण आज काय करत आहोत, पाहत आहोत. ठीक आहे? मग पाहूयात आपण. कलर चेंज करूया पॉइंटरचा. कोणतरी इमोजी पाठवते. इमोजी पाठवू नका. इमोजी पाठवायचं काम आता नाहीये आपलं. आपल्याला शिकायचंय. बघा अँगल कशाला म्हणत असतात, कोन कशाला कोण म्हणतात, कशाला म्हणतो ते आपण आता या ते ठिकाणी आपण पाहू. आता या ठिकाणी माझा आवाज मला माझा आवाज परत मला येतोय, व्हॉईस बंद परत करा. व्हॉट इज ॲन अँगल? अँगल कशाला म्हणतात? कोन कशाला म्हणायचं असतं? ज्या वेळेला आपण या अगोदर पाहिलेलं आहे. पाहिलेला आहे. दिस दिस पॉइंट. इज पॉइंट. कोणाचा व्हॉईस चालू आहे? व्हॉईस बंद करा प्लीज. बघा, आता या ठिकाणी हा पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट याला आपण पॉइंट नाव आहे. बरोबर? त्यानंतर पॉइंटपासून जर समजा एका बाजूला अशा पद्धतीनं जर एक लाईन जात असेल, म्हणजे थोडक्यात आणि एका बाजूलाच एरो असेल आणि एका बाजूनं बंद असेल, इकडून दुसरा एरो नाहीये. काल आपण पाहिलं याला आपण रे म्हणतो. बरोबर का नाही? त्याला काय म्हणतो आपण? रे म्हणतो. ठीक आहे. ते आलंय त्यांना जॉइन करून घेऊ. पण पाहतोय अँगल आणि अँगलमध्ये आपण पाहिलेलं आहे, की समजा 2 रे असतात. ते ज्यावेळेला कलर चेंज करूया. आता मी तुम्हाला मगाही सांगितलं, आपण मागच्या म्हणजे 2 तासा अगोदर पॉइंट आहे, धिस इज रे आणि त्यानंतर ही लाईन असते, हे आपण पाहिलेले. परंतु त्या ठिकाणी जो रे असतो, लक्षात राहू द्यायचा आहे. हा जो रे आहे, त्याचं एक पॉइंट, एक एंड कसं असतं, बंद असतं आणि एका एंडलाच तो वाढत असतो. अशाच प्रकारचे 2 रे बघा लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, 2 रे किंवा जे आपण लाईन म्हणत असतो, त्या एका ठिकाणी हे ज्यावेळेला काय होत असतात, पॉइंट त्यावेळेला ते भेटत असतात. हे बघा या ठिकाणी या पॉइंटवर मिळालेले आहेत ते जॉइन झाले. ज्या ठिकाणी ते जॉइन होतात, त्या ठिकाणी तयार होत असतो अँगल. काय तयार होत असतो? अँगल. कोन तयार होत असतो. लक्षात घ्या. आता इथं आता समजा आपण पाहूयात आता 2 लाईन आहेत. आता हे झालं आपण कशाचं पाहिलं? हे रेचं पाहिलं. आता 2 ही एक लाईन आहे. ही एक लाईन आहे. ही एक लाईन आहे. ही एक. 2 लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या. म्हणजे इथं काय झालं त्या दोन्ही लाईन छेदल्या एकमेकींना. इथे काय तयार झाला? अँगल. हे तयार झाला अँगल. हे तयार झाला अँगल आणि इथेही तयार झाला अँगल. ठिकाणी 4 अँगल तयार झाले. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेला 2 लाईन्स किंवा 2 रेज हे काय होतात, एका पॉइंटवरती मीट होतात. मीट होणे म्हणजे भेटणे. हे एकत्र येणे. तर अशा वेळेला आपण त्या ठिकाणी कोन तयार झाला असे आपण म्हणत असतो. मग इथं डेफिनेशन आहे अँगलची. "ॲन अँगल इज मेड व्हेन 2 लाईन्स मीट ॲट अ पॉइंट." त्यावेळेला 2 लाईन्स एका पॉइंटवरती मिळतात. लाइक मॅजिक 2 लाईन्स कम टुगेदर अँड मेक अ स्पेशल शेप. 2 लाईन एकत्र बसता येतात आणि त्यांच्यापासून एक नवीन आकार तयार होतो. आपण आता या ठिकाणी काही उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी इथे बघा, ही एक लाईन आहे आणि त्यानंतर हा एक आहे. इथे एक अँगल तयार झालेला आहे. काय तयार झाला इथं? अँगल तयार झाला. खालच्या भागात बघा, इथेही अँगल तयार झालेला आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा अँगल तयार झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ या अशा पद्धतीने आता इथं बघा 2 म्हणजे सिझर्स आहेत. म्हणजे आपलं एक
कात्री आहे, पण हे जे एक साइड असते ना ब्लेड तिची, तिला दोन्हीला मिळून आपण सिझर्स म्हणत असतो. आता हे दोन्ही एकत्र भेटलेले आहेत. इकडून एक आणि इकडून एक. यांच्यामध्ये ते काय तयार झाला थोडक्यात आपण या ठिकाणी पेन चेंज करून बघू तुम्हाला लक्षात येईल. कोणीतरी आलेलं आहे परत एकदा. बघूयात त्यांना एंटर करून. आणि थोडं वेळेवर जॉइन व्हा. म्हणजे काय होईल, एकदाच पटपट सगळेजण जर झाले, असं प्रत्येक वेळेला बॅक यायची गरज पडणार नाही. मागे लक्षात घ्या. ओके. चला मग आता इथं पाहूया. चला आता पुढे जाऊयात आणि या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगितले की 2 रेषा एकत्र येतात. ही वरची एक लाईन आणि ही खालची एक लाईन एकत्र आले आणि यांच्यामध्ये तयार झाला अँगल. इकडे देखील काय तयार झाला? अँगल. खाली सुद्धा अँगल. या लाईनमध्ये आणि खालच्या फ्लोअरमध्ये इथे ह्या लाईनमध्ये सुद्धा अँगल तयार होतो. इकडे बघा ही सिझर्स आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये सुद्धा काय तयार झाला? तर एक अँगल तयार झाला. घड्याळाचे 2 काटे बघा, म्हणजे हँड्स म्हणतो आपण त्यांना. तर बघा, हा असतो मिनिट हँड अँड धिस इज आवर हँड. म्हणजे हा तास काटा आणि या दोन्हीमध्ये सुद्धा काय तयार झाला? तर अँगल तयार झाला. आता अँगल सर्वांना समजलाय का? कोन कसा असतो तो? हं? सर्वांना समजलाय ना? अँगल. कोन या शब्दाचा अर्थ हा मराठीतला कोन आहे. लक्षात घ्या. हा मराठीतला कोन आहे. मराठीतला कोन आहे. इंग्लिशमध्ये CONE कोन नाही. तो कोन म्हणजे शंकू असतो. हे लक्षात घ्या. आणि आज आपण जे पाहतोय हे कोन पाहतोय. कोन मीन्स व्हॉट? इट इज अँगल. अंडरस्टँड? समजलं ना? ओके. तर हे अँगल या पद्धतीने आहे. कोन म्हणजे आपला कोन मराठीतला कोन आहे. इंग्लिशमध्ये कोन म्हणजे शंकू. ठीक आहे? आता आपण पुढे जाऊयात मग. आता पार्ट्स बघूयात. येस, आता पार्ट्स पाहणार आहोत आपण अँगलचे. अँगलला महत्वाचं म्हणजे एक हा तयार होतो अँगल. जो इथं आपण ए दाखवलाय, अँगल ए. अँगल ए आहे. आता मग आपल्याला सांगतोय त्याच्या बाजू, पार्ट्स कोणते-कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. पार्ट्स, द फर्स्ट पार्ट इज आर्म्स. आर्म्स म्हणजे त्याला 2 बाजू असतात. कोणत्या 2 बाजू असतात? धिस वन अँड धिस वन. म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू. अशा 2 बाजू असतात. आणि त्यानंतर त्याला असतो व्हर्टेक्स. व्हर्टेक्स मीन्स व्हॉट? ज्या पॉइंटवरती ज्या पॉइंटवरती 2 लाईन्स किंवा 2 रेज एकत्र आले, त्या पॉइंटला आपण व्हर्टेक्स म्हणत असतो. या ठिकाणी हा व्हर्टेक्स पॉइंट आहे. आणि व्हर्टेक्स पॉइंट आणि त्याच्या आतल्या बाजूनं जो तयार झालेला तो अँगल आपल्याला पाहायला मिळतो. मग कोणत्या-कोणत्या बाजू असतात अँगलला? फर्स्ट वन इज आर्म्स अँड सेकंड वन इज व्हर्टेक्स. आर्म्स मीन्स द 2 लाईन्स. या 2 लाईन्स ज्या असतात ना, धिस वन अँड धिस वन. So these are two lines and the meeting point is the vertex. This is meeting point. So we have to take to our consideration. आपण आपल्या लक्षात ठेवायचंय पूर्ण, की याला आपण काय म्हणत असतो? याला आपण म्हणतो व्हर्टेक्स. दिस इज व्हर्टेक्स. This vertex and this one is arm. This is also arm. या 2 आर्म्स आहेत. This one and this one. This is vertex. These are the parts of an angle. मग जस्ट लाइक आर्म्स मीट ॲट युअर शोल्डर. आपल्या शोल्डरमध्ये
जसे आपले हात खांद्यामध्ये आपले मिळतात, एकत्र येतात, तिथे त्याला आपण जॉइंट म्हणत असतो. सांधा मराठीत म्हणतात त्याला. मराठीमध्ये. आपल्या सायन्समध्ये आहे. आता पुढे शिकायला मिळेल तुम्हाला. दॅट इज जॉइंट. आणि त्या पॉइंटला देखील तिथे देखील अँगल तयार होत असतो आपल्या शोल्डरमध्ये. आता या अँगलला नाव दिलेलं आहे इथं ए. म्हणून मग याला कसं वाचणार? अँगल ए या पद्धतीने. मग आर्म्सला मराठीत म्हणतात भुजा. भुजा म्हणजे काय? बाहू. बाहू म्हणजेच काय? बाजू. ओके. हे 3 शब्द बाहू, बाजू आणि भुजा हे एकच अर्थ आहेत, समानार्थी शब्द आहेत. त्या 2 रेषा धिस वन अँड धिस वन आणि शिरोबिंदू मीन्स व्हर्टेक्स. धिस इज शिरोबिंदू म्हणजे याला आपण व्हर्टेक्स म्हणतो, मिळणारा बिंदू. ओके. अंडरस्टूड? सर्वांना समजलंय ना? Yes, sir. Yes. Yes. हां, मी स्क्रीनवर लिहितोय ते दिसतंय ना तुम्हाला? ओके, ओके. आता आपण टाइप्स पाहूया. व्हॉईस बंद करा छानपैकी. आता जसं सांगितलं हळूवार सांगणार आहे, घाई करणार नाही. पण परफेक्ट आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय-काय सांगतोय तो मी. आता अँगलचे महत्त्वाचे 3 टाइप्स आहेत. आपण तसे भरपूर आहेत. वेगवेगळे टाइप्स आहेत. कितीतरी आलेले त्यांना घेऊ जॉइन करू. लवकर यायला पाहिजे सर्वांनी. बघा बरं आपलं म्हणजे चला. तर बघा आता एकदा उशीर झालेला आहे अथर्वला. तर थोडंसं एकदा रिव्हिजन करूयात म्हणजे त्याच्या पुढे काय चाललंय त्याला लक्षात येईल. आपण पाहत आहोत अँगल्स अँड देअर टाइप्स. कोन आणि कोनाचे प्रकार. आपल्याला कोन कसा तयार होतो हे मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. बघा तर म्हणजे परत एकदा सांगतोय. ज्यावेळेला 2 रेज एकत्र येतात त्यावेळेला अँगल इथे तयार होतो. याला कोन म्हणत असतो आपण. मग याला 2 बाजू असतात. ही एक बाजू धिस वन अँड धिस वन. तर यांना आपण म्हणत असतो आर्म. धिस वन इज आर्म अँड धिस इज अल्सो आर्म. आणि या बाजूला आपण हा जो पॉइंट असतो ज्या ठिकाणी 2 लाईन्स किंवा 2 रेज एकत्र येतात. धिस इज कॉल्ड ॲज द व्हर्टेक्स. त्याला आपण व्हर्टेक्स म्हणत असतो. आर्मला मराठीत म्हणतात बाजू, भुजा किंवा आणखी एक शब्द आहे त्याला बाहू. व्हर्टेक्सला मराठीत शब्द आहे म्हणजे शिरोबिंदू. ओके. वरती अनुस्वार आहे. शिरोबिंदू आहे. तर हे आपण आज पाहिलेलं आहे आतापर्यंत. तर हे लक्षात घ्यायचं आहे. मग अँगल कोणता असतो ज्यावेळेला 2 पॉइंट्स म्हणजे 2 रेज किंवा 2 लाईन्स एकत्र येतात त्या पॉइंटला आपण तिथे अँगल फॉर्म होत असतो. या ठिकाणी दैनंदिन आपल्या उदाहरणामध्ये आपल्या घरातले दारं बघा. त्या दारामध्ये म्हणजे डोअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अँगल. 2 बघा इथं पेअर ऑफ सीझर घ्या. कात्री घ्या. कात्रीमध्ये 2 इकडून इथे इथं अँगल तयार होतो. त्याच्यानंतर इकडे अँगल तयार झाला. मग इकडे अँगल तयार होतो. इकडे अँगल तयार होतो. त्यानंतर आपल्या घड्याळातले 2 हँड्स म्हणजे काटे बघा. तर 2 काटे आहेत, 3 काटे आहेत. यांच्यामध्ये सुद्धा आपापसामध्ये त्यांच्या मूव्हमेंटमध्ये अँगल तयार होतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. आपल्या पायाच्या गुडघ्यामध्ये बघा, म्हणजे आपल्या नीमध्ये अँगल तयार होतो. आपल्या अँकलमध्ये आपला जो पंजा असतो ना पायाचा, त्यामध्ये सुद्धा अँगल तयार होतो. आपल्या शोल्डरमध्ये अँगल तयार होतो. आपल्या एल्बोमध्ये सुद्धा अँगल तयार होत असतो, कोन तयार होत असतो. मग पार्ट्स कोणते-कोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये मग आपण जस्ट त्या ठिकाणी पाहिलेले बघा. काय पाहिलेले? धिस वन इज आर्म अँड धिस इज अल्सो आर्म. तर ह्या आर्म्स असतात त्या 2 आणि धिस इज व्हर्टेक्स. ओके. हे व्हर्टेक्स आहे. हे आपण जनरली पाहिलेलं आहे. ही स्लाईड तुम्हाला पी-डी-एफमध्ये मी पाठवणार आहे. तिचा पुन्हा आणखी तुम्ही जास्त बारकाईने अभ्यास करा. त्यानंतर आपण आता अँगलचे टाइप्स पाहायला गेलो होतो. आता तिथून आज आपल्याला टाइप्स पाहायचे आहेत. आपण आज जास्त नाही, पण 4 टाइप पाहू. तसे 5-6 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मेन आपल्याला कोनाच्या मापावरून. परंतु आपण महत्त्वाचे 3 जरी आता तुमच्या लक्षात राहिले,
खूप झालं तुमच्यासाठी. काय हरकत नाही. चला, तर पहिला टाइप आपण पाहूयात राइट अँगल. याला आपण मराठीत म्हणूयात काटकोन. आता राइट अँगल म्हणजे काटकोन कशाला म्हणायचं ते सांगतो. बघा आता अँगलमध्ये कधी लक्षात ठेवायचं, 2 अँगल कधी म्हणजे 2 रेषा कधीही मीट होऊ द्या. बघा आता आणखी कोणीतरी आलेलं आहे. एवढ्या उशिरानंतर पुन्हा प्रत्येक क्षणासाठी कसं सांगायचं? वेळेवर जॉइन व्हा सगळेजण. वेळेवर महत्त्वाचा भाग शिकवतोय मी म्हणून. आता बघा, तर प्रकार जो आहे आपण पाहतोय पहिला प्रकार काटकोन. काटकोनामध्ये कसं असतं ते आपण एकदा पाहूया. 2 रेषा असतात म्हणजे किंवा 2 रेज असतात. ते रेज जर आपण पाहिले, तर बघा या पद्धतीने इकडे एक लाईन आहे, धिस लाईन, ही एक लाईन बघा इकडची आणि ही खालची एक लाईन पहा इकडची. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन या 2 लाईन दोन्ही कशा आहेत? स्ट्रेट आहेत. कशा आहेत? सरळ आहेत. या पद्धतीने स्ट्रेट आहेत. ज्यावेळेला दोन्ही लाईन स्ट्रेट उभ्या असतात. एक उभी आणि एक बघा एक उभी असते आणि एक आडवी असते. अशा वेळेला त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो, तो या पद्धतीनं दाखवला जातो आणि त्याचं मेजरमेंट असतं 90 डिग्री. किती असतं? 90 डिग्री. आता 90 डिग्री हां, ज्या Right. अँगलचं मेजरमेंट आता ऐका नीट महत्वाचं हे वाक्य ऐकायचंय. येस. आता सांगू नका. फक्त आता ऐका हे महत्वाचं वाक्य ऐकायचं आज. बघा, ज्या कोनाचे माप म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट हे 90 डिग्री असेल, त्या अँगलला आपण राइट अँगल म्हणत असतो. समजलं का आता? त्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असतं. त्याच्या लाईन्स जर पाहिल्या तर या कशा असतात? एकदम स्ट्रेट असतात. एक असते व्हर्टिकल अँड द सेकंड वन इज हॉरिझॉन्टल. म्हणजे एक आडवी असते आणि एक उभी असते. हे लक्षात घ्यायचं आहे आणि जर अशी रचना असेल, तर तो अँगल कसा असतो? राइट अँगल असतो. त्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असतं आणि पक्क लक्षात ठेवायचं. आता उदाहरण जर पाहिलं तर इथे एक अँगल दिसतोय बघा, इथे एक या पद्धतीनं. त्याच्यानंतर आपल्या टेबलचे पाय तुम्ही बघू शकता. टेबलमध्ये आणि टेबलच्या पायातलं अंतर. इथं बघा म्हणजे पायाचं जे काही अँगल आहे ना, नाही कोणाला दिसत नाही? दुर्वाला. दुर्वा नेटवर्क बघा एकदा. बघा. त्यानंतर आता दिसायला लागली का दुर्वा? यस. ओके, हां. आता बघा इथे एक आपला तुम्ही जर हे पाहिलं ना, आपल्या इंग्लिशमध्ये एल नावाचं एक लेटर असते. एल, कॅपिटल एल. तर कॅपिटल एलमध्ये एक अँगल तयार होतो. तो अँगल असतो 90 डिग्रीचा म्हणजे तो राइट अँगल असतो. आता समजलं? त्याच्यानंतर तुम्ही टी पहा. टी जर पाहिलं ना, तर टीच्या या लाईनमध्ये सुद्धा 2 अँगल तयार होतात. इकडून एक आणि इकडून एक. दोन्ही अँगल हे राइट अँगल असतात. आता समजलं का तुम्हाला आणखी राइट अँगल? राइट अँगल. मग दरवाजामध्ये एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं मी दरवाजाचं. इथं बघा. यामध्ये सुद्धा काय आहे? इथं सुद्धा राइट अँगल तयार होतो. कारण का? ही लाईन आणि ही लाईन म्हणजे कशी आहे? एक आडवी आहे आणि एक उभी आहे. म्हणजे कधी खालून कधी इकडून येऊ शकतो. कधी कधी अशा पद्धतीनं दिसू शकतो म्हणजे थोडासा या पद्धतीनं एल सारखा दिसेल. कधी उलटं एल दिसेल असं. असंही आपल्याला दिसू शकतं. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग असा जो जे काही आहे, तर हे लक्षात घ्यायचंय, या अँगलला आपण काय म्हणत असतो थोडक्यात? राइट अँगल म्हणत असतो. आता राइट येस. आता राइट अँगल नंतर आता म्हणजे राइट अँगलचं मेजरमेंट किती असतं एकदा सांगा पटकन? पिझ्झा.
किती असतं राईट अँगलचं मेजरमेंट पटकन? 90 90 डिग्री. डिग्री 19 नाही, 90 डिग्री. 19 म्हटलं की 19 आणि 90 म्हटलं की 909. 90 हा. आता 90 डिग्री बघा, आता त्याच्या पुढचा जर अँगल पाहिला तर दॅट वन इज अक्यूट अँगल. याच्या नावात आहे एक शब्द अक्यूट. क्यूट म्हणजे कसा असतो? छोटा, छोटा. आणि मग आता बघा आपल्याला सांगता येईल अक्यूट या शब्दाचा अर्थ आपण जर समजून घेतला तर अक्यूट म्हणजे कसा असतो? छोटा. छोटा म्हणजे लघु. लघु म्हणजे कसा असतो? एकदम छोटा. आता ज्या कोणाचं माप, आता दुसरं महत्वाचं वाक्य ऐका. बोलायचं नाही. दुसरं महत्वाचं वाक्य आहे का? व्हॉइस बंद करा. बघा, पहिलं वाक्य महत्वाचं सांगितलं मी बघा. ज्या कोणाचे माप 90 डिग्री असते, तो कोन राईट अँगल असतो. आता सेकंड सेंटेन्स हे महत्वाचं सांगतोय. ज्या कोणाचे माप हे 90 डिग्री पेक्षा कमी असते. बघा मी काय म्हणलो? 90 डिग्री पेक्षा कमी म्हणजे लेस दॅन. लेस दॅन असेल. कमी इथे हे साइन दाखवलंय तुम्हाला. अशा पद्धतीनं कमी आहे. म्हणजे इकडं जो येणार आहे तो 90 पेक्षा छोटा असणार. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे समजा मी दिला 60 डिग्री तर हे काय झाला? अक्यूट अँगल. मी दिला 45 डिग्री तर हा काय झाला? अक्यूट अँगल. मी दिला 70 डिग्री. दिस इज अल्सो अक्यूट अँगल. म्हणजे हे अक्यूट अँगलचे एक्झाम्पल आहेत. ज्या कोणाचे माप हे 90 डिग्री पेक्षा कमी असेल, दॅट अँगल त्या कोनाला आपण अक्यूट अँगल म्हणत असतो. मग इथे सांगता येईल अन अक्यूट अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. आता इट्स स्मॉलर दॅन राईट अँगल. काटकोनापेक्षा हा कसा असतो? छोटा असतो. हा असतो काटकोन आणि हा असा जर दिसला, कधी इकडून दिसेल, कधी इकडून दिसेल, कधी असा दिसेल. व्ही शेप पहा व्ही. व्ही मध्ये अक्यूट अँगल असतो. आपला एम पहा. एम मध्ये सुद्धा अक्यूट अँगल असतो. इकडे एक अँगल, इकडे एक अँगल, मध्ये सुद्धा एक अँगल तयार होतो यांच्यामध्ये. त्यानंतर डब्ल्यू पहा. डब्ल्यू मध्ये दिस इज हे सुद्धा अँगल आहेत. असे अँगल तयार होतात यांच्यामध्ये. ठीक आहे. मग हे जे अँगल आहेत, हे अँगल अक्यूट अँगल आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता आपण पुढे जाऊयात. लाइक सीझर्स. कात्री जर पाहिली तर कात्रीमध्ये इथं बघा इथं अँगल जो तयार होतो, तर हा क्यूट अँगल आहे. जस्ट ओपनिंग अ लिटल बिट. थोडी कात्री ओपन केली की. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे 90 अंशापेक्षा कमी, काटकोनापेक्षा तो लहान आणि कात्रीचं एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर इथं आता तुम्हाला पिझ्झाची एक स्लाइस दिलेली आहे. या पद्धतीने. पिझ्झा आहे. मग इथे अँगल जो आहे, या ठिकाणी कुठे? इथे. या ठिकाणी इथे इथं जो अँगल तयार होणार आहे, तो अँगल म्हणजे काय असेल? तो आपला अक्यूट अँगल म्हणजे त्याला लघुकोन असं आपण म्हणत असतो. आता पुढचा अँगल आहे ऑब्ट्यूज अँगल. विशाल कोन त्याला मराठीत म्हणत असतो. आता विशाल कोन कशाला म्हणायचं? विशाल शब्दात अर्थ आहे विशाल म्हणजे मोठा. आता बघा पहिला आपण पाहिला एकदम ज्याचा अँगल हा 90 डिग्री आहे. दुसरा पाहिला तो म्हणजे ज्याचं मेजरमेंट हे 90 पेक्षा कमी आहे. मग आता जो असेल तो 90 पेक्षा जास्त असेल. म्हणजे विशाल कोन त्याला ऑब्ट्यूज अँगल म्हणतो. म्हणून महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. ज्या कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा कमी असेल, सॉरी जास्त असेल, मोर मोर दॅन म्हणजे कसा जास्त असते. 90 अंशापेक्षा म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त मोठा असतो. तो अँगल म्हणजे काय असतो? ऑब्ट्यूज अँगल म्हणत असतो. डेफिनेशन इज हिअर. obtuse angle is more than 90 degrees. It's bigger than
राईट अँगल. काटकोनापेक्षा कसा असतो तो? मोठा असतो. लाईक अ डुअर ओपन. आता दरवाजा ओपन पण एकदम सरळ जर ठेवला तर तिथं 90. पण दरवाजा जर आपण असा थोडासा आणखी इकडे केला तर काय होईल? 90 डिग्री पेक्षा जास्त मेजरमेंट त्याचं पाहायला मिळेल. इथे लॅपटॉपचे बघा हे दोन आपल्याला फोल्डिंग पाहायला मिळेल. इथे फोल्डिंग मध्ये बघा, इथे यांच्यामध्ये जो अँगल तयार झाला, या अँगलला आपण काय म्हणतो? आपण थोडक्यात आपण ऑब्ट्यूज अँगल असं या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला बर्ड्स मध्ये एक अँगल इथं पाहायला मिळेल. कोणता आता दाखवतो. इथे बघा, बर्डची बॉडी पहा. इथे या ठिकाणी असा जो अँगल इकडून आणि इकडून तयार झालेला आहे. कोणता अँगल आहे तो? तो ऑब्ट्यूज अँगल आहे. स्क्रीन दिसणार ट्यूब्स आहे. दिसेल, दिसेल हा. आता पुढचा अँगल आहे तो आणि शेवटचा आजच्या दिवसाचा स्ट्रेट अँगल. एकदम सरळ रेषा असेल. एकदम सरळ. समजा थोडक्यात आता एक उदाहरण सांगतो. हे पॉइंट आहे. इकडेही आणि थोडक्यात आपल्याला सांगता येतं इकडेही. इथून यांच्यामध्ये अँगल जो पाहिला आपण तर तो कसा असेल? तो थोडक्यात पूर्ण अँगल तयार झाला. म्हणजे 180 डिग्री त्याचं मेजरमेंट असेल. म्हणजे लक्षात घ्या, ज्या कोणाचे माप 180 डिग्री असेल, त्या कोणाला आपण स्ट्रेट अँगल म्हणत असतो. काय म्हणत असतो? स्ट्रेट अँगल म्हणत असतो. बॉल. हे बघा, इट्स लुक्स लाइक अ स्ट्रेट लाईन. म्हणजे थोडक्यात स्ट्रेट लाईन हे सरळ रेषा दिसत असते ती. लाइक क्लॉक हँड्स ॲट 6 o'clock. 6 वाजता जर पाहिलं आपण, तर 6 वाजता काय होईल बरं? इथे एक काटा असेल. बघा इथे, या पद्धतीनं 6 वर एक काटा आणि 12 वरती एक काटा असेल. म्हणजे असं एकदम ॲक्चुअल अशा पद्धतीनं सरळ रेषा यांच्यात पाहायला मिळेल. तो अँगल म्हणजे कोणता असतो? तर तो अँगल हा स्ट्रेट अँगल असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मग आता आपण काय केलेलं आहे? आपण आता एक पहिल्यापासून जेवढे अँगल पाहिले ते सांगतो. आपण पाहिला तो म्हणजे राइट अँगल. बघा ज्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असतं. आपण पाहिला अक्यूट अँगल. त्याचं मेजरमेंट हे लेस दॅन 90 डिग्री असतं. आपण पाहिला ऑब्ट्यूज अँगल. ज्याचं मेजरमेंट हे ग्रेटर दॅन 90 असतं म्हणजे 90 पेक्षा मोठं असतं. जो 90 असतो म्हणजे 90 असेल तर तो राइट अँगल. जो 90 पेक्षा कमी असेल तो अक्यूट अँगल आणि 90 पेक्षा जास्त असेल तर तो ऑब्ट्यूज अँगल. त्यांचे स्पेलिंग इथे या ठिकाणी दिलेले आहेत. मी मागे पाहिलेले आहेत तुम्ही. परत एकदा वाटलंच तर देतो. त्याला आपण म्हणूयात आपण राइट अँगल. त्याला आपण म्हणूयात अक्यूट अँगल. धिस वन इज ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे. आणि त्याचं माप हे एकदम बरोबर हे काय असेल 180 डिग्री असेल. त्याचं तो जर समजा पाहिला तर तो असतो स्ट्रेट अँगल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून पुढे अँगल असतो. तो म्हणजे थोडक्यात त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतो. ज्याचं 180 पेक्षा जास्त असेल. त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतात. पण एवढ्या अवघडात शिरायचं नाही. आपल्याला कमीत कमी हे 3 जरी आले 1, 2 अँड 3 खूप झाले आपल्यासाठी. ओके. तर मग आपल्याला अँगल्स इन डेली लाईफ बघा इथं रोजच्या आयुष्यातील काही कोन असतात. क्लॉक हँड्स घड्याळाच्या काट्यात, फॅन ब्लेड्समध्ये, प्लेग्राऊंड स्विंग झोपाळा असतो. तिथे सुद्धा अँगल्स पाहायला मिळतात. आपल्या बॉडी पार्ट्समध्ये सुद्धा अँगल तयार होतात. हे मी तुम्हाला सांगितले. दरवाजामध्ये, डोअर्समध्ये कशातही अँगल्स आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. आता त्रिकोणामध्ये सुद्धा अँगल्स असतात. जसं की ट्रायंगल आपण जर पाहिला, आपण एक ट्रायंगल या ठिकाणी जर पाहिला असा, इथे एक अँगल, इकडे एक अँगल, वरती एक अँगल. असे अँगल तयार होतात. म्हणजे ट्रायंगलमध्ये किती अँगल असतात? तर 3 असतात. हे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर रेक्टेंगलमध्ये 4 असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण अँगल जर पाहिले, तर अँगल्स आर एव्हरीवेअर. अँगल्स हे कुठेही पाहायला मिळतात आपल्याला, कुठेही. प्रत्येक ठिकाणी अँगल पाहायला मिळतात. आपला कॉटचे पाय बघा, तर आपल्याकडे
आपली चेअर बघा, चेअरचे पाय आणि चेअरच्या वरच्या सरफेसमध्ये अँगल असतात. तर ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण एकदा परत सगळं लक्षात ठेवू. मी 3 गोष्टी आता तुम्हाला किंवा 4 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सांगूयात. महत्त्वाचं म्हणजे बघा 2 लाईन्स म्हणजे 2 लाईन्स ज्या ठिकाणी मीट होतील, एकत्र येतील, त्या ठिकाणी कोन तयार होतो, अँगल तयार होतो. त्यानंतर ज्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असेल, तर तो राइट अँगल असतो. ज्याचं मेजरमेंट लेस दॅन 90 असेल, तो अक्यूट अँगल असतो. ज्याचं मेजरमेंट हे मोर दॅन 90 असतं, तो ऑब्ट्यूज अँगल असतो आणि ज्याचं मेजरमेंट हे 180 डिग्री असेल, तर तो असतो स्ट्रेट अँगल. तर आपण त्याला सरळ कोन म्हणतात. विशाल कोन म्हणजे ऑब्ट्यूज अँगल, लघु कोन म्हणजे हे लघुकोन म्हणजे आपल्याला अक्यूट, विशाल कोन म्हणजे ऑब्ट्यूज आणि काटकोन म्हणजे त्याला राइट अँगल असं आपण म्हणत असतो. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक सो मच. ही स्लाईड अशीच मी तुम्हाला शेअर करतो. यातला सगळा भाग जो आहे हा नोटबुकमध्ये उतरून घ्या महत्त्वाचा भाग. ठीक आहे? तर थांबूयात या ठिकाणी. थँक सो मच. गुड नाईट सर. गुड नाईट.